स्वामींचा प्रकट दिन जवळ येतोय आणि मार्च महिना सुरू झालेला आहे. नेमकं स्वामींच्या प्रकट दिनाच्या आधी आपल्याला काय करायचं आहे? आपण स्वामींची सेवा कशी करू शकतो? असे अनेक प्रश्न अनेक जणांना आहेत. कारण नेहमीच्या सेवा तर आपण करतच असतो. जसं स्वामींचं चरित्र आपण वाचत असतो. तारक मंत्राचा आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तारक मंत्र म्हणून त्याचा उपयोग करू शकत असतो. पण नेमकी खास सेवा काय करायची आहे? तीच नेमकी मी घेऊन आलेली आहे. मी अंजली नक्षत्र तुम्हा सगळ्यांचं मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं की आपण सगळ्या सेवा स्वामींच्या करत असतो आणि कायम करत असतो. पण एक सेवा अशी आहे आणि जी स्वामींनाही अतिशय प्रिय आहे, ती मात्र आपण नेमकी यावेळेस कधीच केलेली नसते. बहुतेक जण आहेत की त्यांनी केलेली नसेल. म्हणजे अगदी 1% लोक असतील की ते ही सेवा 100% करतात, ज्याच्यामध्ये मी मोडते, कारण मीही ती सेवा करते. तर आता ही सेवा आहे ना, तुम्ही 11 दिवस करू शकता, ही सेवा तुम्ही 7 दिवस करू शकता, ही सेवा तुम्ही 5 दिवस करू शकता. तुम्हाला तितका टाइम हवे फक्त ही सेवा करण्यासाठी. आणि ह्या सेवेचं जे महत्त्व आहे, ह्या सेवेचं जे फळ मिळतं ना, हे अलौकिक आहे. आणि सपोज आता एखादी सेवा जेव्हा आपण करतो आणि स्वामींच्या प्रकट दिनाच्या साठी आपण करणार आहोत एखादी सेवा, तर एक सेवा अशी करूयात ना, की ती फक्त स्वामींना अर्पण असेल. त्याच्यामध्ये आपला कुठलाही स्वार्थ नसेल. म्हणजे मला काहीतरी हवे म्हणून मी ही सेवा करीन असं नकोय. मला असं सांगायचं आहे, की तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींसाठी ती सेवा करू शकता. स्वामींना तुमच्या अडचणी माहिती आहे. स्वामी त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचे मार्ग आपोआप तयार करतील आणि तुम्ही तुमच्या अडचणींमधनं पूर्णपणे बाहेर या. इतकी सुंदर सेवा आज मी घेऊन आलेली आहे आणि खरंच सांगते, 100% मी ग्वाही देते तुम्हाला, जर तुम्ही ही सेवा केलीत तर तुमचं आयुष्य अगदी खूप मस्त डिग्रीने चेंज होणार आहे. डिग्रीचं पर्सेंटेज मी देत नाहीये, पण इतकं मस्त तुमचं लाईफ चेंज होईल ना. माझं झालेलं आहे, माझ्या अनेक व्ह्युअर्सचं झालेलं आहे, माझ्या अनेक फॉलोअर्सचं झालेलं आहे, माझ्या खूप क्लायंट्सचंही झालेलं आहे आणि तुमचंही होईल जर तुम्ही माझं ऐकून ही सेवा चालू केली. मंडळी, हे पहा, नाथ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे ना, हा एकमेकाशी संलग्न संप्रदाय आहे. ह्या संप्रदायाला कुणी वेगळं कधीच करू शकत नाही. मी नाथपंथी पण आहे आणि आमच्या घरामध्ये माझ्या आईच्या माहेरी दत्ताचं ठाणं होतं. त्याच्यामुळे मी दत्त संप्रदायामधली पण आहे. माझी आई पण होती. माझी आई नाथ संप्रदायातली पण होती, दत्त संप्रदायातली पण आहे. माझ्या बहिणी त्यामधल्याच आहेत आणि मलाही त्यांच्याकडनं आलेला हा वारसा आहे की मी पण त्या संप्रदायाच्याच वाटचालीवर आहे. तर मला एकच सांगायचं आहे तुम्हाला, की त्या संप्रदायाची सेवा करणं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्या संप्रदायाची सेवा करण्यासाठी ना भाग्य लागतं आणि ज्याच्या नशिबात ते भाग्य असतं ना, त्यालाच ते भाग्य मिळतं. आता जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, नवनाथ पोथीचा 40वा अध्याय तुम्ही वाचू शकता. नवनाथ पोथी पूर्ण वाचायची असेल तर 7 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण पोथी कंप्लीट करू शकता. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी पोथी कंप्लीट होईल असे दिवस घेऊन 7 दिवसात तुम्ही पोथी कंप्लीट करू शकता. नवनाथ पोथीचं पारायण करणं म्हणजे अहोभाग्य तुमचं. नक्की तुम्ही कराल तर खरंच अहोभाग्य. नवनाथ पोथीमध्ये त्याचे सगळे नियम लिहिलेले आहेत. तर तुम्ही ते नियम वाचून व्यवस्थित पारायण करू शकता. आणि सगळ्यात सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की लोकांनी घाबरवलेलं आहे की बायकांनी नवनाथ पोथी वाचू नये, बायकांनी हेम करू नये, तेम करू नये. अहो, जन्म देताना त्या परमेश्वराने विचार केला नाही की स्त्रीचा आणि पुरुषांचा. आणि हे माणसं कोण ठरवणार की ही पोथी ह्यानी नाही वाचायची आणि ती पोथी त्यानी नाही वाचायची? तुम्ही सगळं वाचू शकता. माझ्या आईने आयुष्यभर नवनाथ पोथीचं पारायण केलेलं आहे. माझ्या आईचे जे गुरु होते सावजी बाबा म्हणून, ते तुम्हाला नगर जिल्ह्यामध्ये मढी नावाचं गाव आहे. त्या गावाच्या तिथून जर तुम्ही पाहिलं तर वर मायंबा म्हणून एक डोंगर आहे. म्हणजे तो डोंगर जो आहे ना, गर्भागिरी डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या डोंगरावर त्याला आता मायंबा नाव पडले. तिथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे आणि ते सावजी बाबा जे माझ्या आईचे गुरु होते, साक्षात त्यांच्याशी मच्छिंद्रनाथ बोलायचे असं मी लहान असल्यापासून ऐकत आली होती आणि मला ही खात्री पटली, कारण काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत पण त्या अनुभवलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगू शकते की तुम्ही नवनाथ पोथीचं पारायण करू शकता. माझ्या आईने केलेलं आहे, मी केलेलं आहे, माझ्या बहिणीही करतायत. कुणाचं काहीही वाईट झालेलं नाही. उलटे सगळ्यांचं स्वामी कृपेने, नवनाथांच्या कृपेने छानच झालेलं आहे आणि जे करतील त्यांचंही छानच होणार आहे. मी इतकं खात्रीने सांगू शकते. जेव्हा तुम्ही नवनाथांची पोथीचं पारायण करता, मग 40वा अध्याय तुम्ही रोज वाचा, नाहीतर तुम्ही 7 दिवसांचं पूर्ण पोथीचं पारायण करा. कारण एक त्याच्यामधला आपल्याला अध्याय वाचण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात जर तुम्ही नवीन असाल. तुम्ही जुने असाल, तुम्हाला वाचण्याचा सराव आहे, तर तुम्हाला ही पोथी पहिला जो अध्याय आहे तो 7 ते 10 मिनिटामध्ये तुम्ही बोलू शकता.
नियम फार कडक नाहीयेत. फक्त नॉनव्हेज खायचं नाहीये, ब्रह्मचर्य पाळायचं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही चटईवर झोपायचं वगैरे असं सगळं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तुम्ही गादीवरही झोपू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या बरं का मंडळी, की जेव्हा तुम्ही नवनाथ पोथीचं पारायण करता ना, तर नवनाथांचा फेरा तुमच्या घरात होतो आणि तो झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही मनापासून हे पारायण करा. नवनाथ साक्षात तुमच्या घरामध्ये येतील आणि तुम्हाला त्याची प्रचिती येईल आणि तुम्हाला त्याची जाणीव पण देतील. साईन देतील ते तुमच्या घरी आल्याची. आणि ते जेव्हा तुम्हाला अनुभवास येईल ना, तेव्हा तुमचे डोळे पाण्याने भरतील आणि माझी आठवण काढाल, की नवनाथ पोथीमध्ये वाचून माझ्या घरात खरंच नवनाथांचा फेरा झाला आणि मी धन्य झाले असं तुम्हाला नक्की वाटेल. आणि स्वामी महाराज पण तुमच्यावर प्रचंड खुश होतील. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की दत्त संप्रदाय आणि नवनाथ संप्रदाय हा अतिशय एकमेकाशी जोडला गेलेला संप्रदाय आहे. कारण नवनाथ संप्रदाय हा पूर्णपणे ब्रह्मस्वरूप दत्त महाराजांच्या मधूनच आलेला संप्रदाय आहे आणि नवनाथ संप्रदाय दत्त महाराजांनाच आपले गुरु मानतो आणि आपले स्वामी आहेत हा ब्रह्मस्वरूप म्हणजे दत्त महाराजांचाच अवतार आहे. त्याच्यामुळे मंडळी तुम्ही नवनाथाचं पारायण करा. कारण इतर वेळी आपण सगळं स्वामींचंच पारायण करत असतो. म्हणजे ते करावंच आणि ते रुटीनमध्ये पण असतं आपल्या, की आपण स्वामी चरित्राचे अध्याय वाचत असतो रोजचे 3. मग आपण स्वामींची पूर्ण पोथीही कधी कधी वाचत असतो. आपण स्वामींचं तारक मंत्र नेहमी घेत असतो. स्वामी स्तवन तर आपलं चालूच असतं रोजचं. स्वामींना पण तर वेगळं काहीतरी ऐकायचंय. स्वामींना पण त्यांच्या संलग्न असलेल्या संप्रदायाविषयी काहीतरी त्यांच्यासमोर बसून तुम्ही वाचाल तर स्वामींसारखा आनंद म्हणजे ह्या जगतावर कोणाला होणार नाही. इतका सुंदर अनुभव स्वामींचा तुम्हाला येईल आणि नाथांचा पण येईल. कारण नाथ अंग अडवून तुमची सगळी कामं करतील. तुम्ही फक्त वाचायला चालू करा. म्हणजे मी हे इतक्या पोटतिडकीने तुम्हाला सांगतेय ना, की तुम्ही फक्त नवनाथांचं पारायण सुरू करा आणि तुम्हाला त्याची जी प्रचिती येईल ना, मला नक्की सांगा. आणि ज्यांनी नवनाथांचं पारायण वेळोवेळी केलेलं आहे किंवा करत असतील ना, त्यांनी प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा, की त्यांना कसे अनुभव आलेत नवनाथ म्हणजे पारायण केल्यानंतर, पोथी वाचल्यानंतर. न घाबरता बिनधास्तपणे नवनाथांचं पारायण करा. फक्त मी एकच सांगू इच्छिते, की संध्याकाळी पारायण करा, नाहीतर मग एकदम सकाळी हे पारायण चालू करा. टाईम मात्र एकच ठरवा. आसन घ्यावं. आसन एखाद्या घोंगडी म्हणतो ना आपण, कांबळं म्हणतात ना ज्याला, ते धनगर लोक जे खांद्यावर टाकतात ना, त्याची जर आसन असेल तर अतिउत्तम आणि त्याचं नसेल तरीही चालेल. तुम्ही बिनधास्तपणे ते आसन घ्यायचं, आसनावर बसायचं, समोर पाणी ठेवायचं, तुपाचा दिवा लावायचा, संकल्प घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर सरळ स्वामींच्या चरणाशी ह्या पोथीचं समर्पण करा, की स्वामी ही पोथी मी वाचत आहे. तुमच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा मी तुम्हाला देत आहे म्हणून स्वामींच्या चरणी ती तुमचं वाचन तुमचं पारायण अर्पण करा आणि पूर्णपणे स्वामींना ते स्वाहा करून टाका. म्हणजे त्यांच्या चरणांवर अर्पण झालं तर तुमच्या अडचणींसकट सगळंच अर्पण झालं हो. मग तुम्हाला किती छान स्वामींची प्रचिती येईल मला सांगा ना. ज्यांनी त्यांच्या पायाखालून सगळ्या अडचणी घेतल्यात, नाथांनी घेतल्या, स्वामींनी घेतल्या, राहिल्या कुठल्या अडचणी मग तुमच्या आयुष्यामध्ये? काही राहत नाही हो. फक्त तुम्ही विश्वास ठेवून प्रामाणिकपणे 7 दिवसाची पोथी वाचू शकता, तुम्ही 11 दिवसाची पोथी वाचू शकता किंवा तुम्हाला जसं जमेल अगदी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ॲटलिस्ट एक अध्याय 40वा तरी तुम्ही वाचू शकता. आणि दर गुरुवारी किंवा दर शनिवारी तुम्ही नवनाथ पोथीचा 40वा अध्याय तरी वाचा. कमीत कमी 9 दिवस तरी रोज 40वा अध्याय वाचा आणि तुम्ही त्याची प्रचिती घ्या. माझ्या शब्दांमधनं मला व्यक्त नाही होता येते कदाचित, पण तुम्हाला त्याचे अनुभव आहे ना जे येतील ना ते अलौकिक असतील. आणि माझ्या मते तरी आयुष्यामध्ये प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक व्यक्तीने, हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीने नवनाथ पोथीचं पारायण हे केलंच पाहिजे. नीती नियम नाहीये कुठला, पण जर आपण हिंदू धर्मात आहोत, आपल्याला आपल्या देवता माहीत हव्यात, आपल्याला आपल्या देवतांची पारायणं करता यायला हवी, आपल्याला त्यांच्या आयुष्यातला शब्द माहीत पाहिजे. आपले नवनाथ किंवा असू देत किंवा आपले दत्त महाराज असू देत, त्यांचे किती स्वरूप झाले, आपले जितके देवी देवता आहेत त्यांचे सगळे स्वरूप आपल्याला माहीत आहेत. त्यांचा जन्म, त्यांचं या जगामध्ये येणं, या जगामध्ये त्यांचं असणं, त्यांचा यथार्थ सगळं आपल्याला माहीत पाहिजे. कारण आपण हिंदू आहोत आणि आपण हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान पण पाहिजे आणि आपल्याला आपल्या देवतांसमोर हात जोडून उभं राहता यायला पाहिजे आणि आपल्याला हे सगळं वाचताही यायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, ज्याने आपल्या मनातून आपल्या देवतांना आपलं समर्पण होतं. आणि आपण जेव्हा आपल्या देवतांना स्वतःला समर्पित करतो, मनापासून समर्पित करतो, आत्मचिंतन करतो ना, तेव्हा आपले देवही आपल्याशी कुठेतरी जोडले जातात.
आणि स्वामींना स्वतःशी जोडणं ना जितकं अवघड आहे ना तितकं सोपंही आहे. स्वामी जितके रागीट आहेत ना तितकेच ते प्रेमळ आहेत. म्हणजे ते तुमच्यासाठी आहे ना सगळं करतील. म्हणजे इतकी परीक्षा पाहतील ना तुमची, म्हणजे तुमच्या इथे असा घास आणतील आणि तुम्हाला वाटेल आता स्वामी काही बाबा करत नाहीयेत माझ्यासाठी, मी पटकन ते काम करून मोकळे झालेले असतात. आणि मग आपल्याला वाटतं अरे रे मी उगाच स्वामींवर संशय घेतला, माझ्या स्वामींनी तर माझं काम केलं. तर मंडळी, या वेळेस मात्र तुम्ही नवनाथ पारायण करून स्वामींना आवडणारं, स्वामींना प्रिय असलेले नवनाथ, आणि त्यांचं जर तुम्ही स्वामींसमोर बसून पारायण केलं तर स्वामी स्वतःहून हे पारायण ऐकतील आणि तुम्हाला ह्या पारायणाची सगळी शुभ फळं देतील, इतकी मला खात्री आहे. मंडळी, स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींची व्यवस्थित पूजा करा, पारायण करा. जे मी सांगितलं आहे ते, बाकी तुमच्या रोजच्या उपासना तुम्ही चालू ठेवा, पण हे पारायण मात्र करा. नवनाथांचं जे पारायण आहे हे संध्याकाळी किंवा सकाळी करा, हे मी सांगितलं आहे. पण नवनाथांचं पारायण करताना केस मात्र बायकांनी मोकळे सोडावेत, केस मोकळे सोडावेत आणि आपला खांदा असा साडी नेसून खांदा असा झाकून घ्यावा. ठीक आहे, हे मी माझ्याकडनं हे नियम सांगते तुम्हाला, जे मला माझ्या आईने सांगितले होते. दुसरी गोष्ट, पारायणामध्ये सगळे नियम पोथीमध्ये लिहिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. त्यामुळे पारायणाची सांगता तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीही करू शकता. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की उडदाचे वडे वगैरे आपल्या नाथांना आवडायचे, त्यामुळे सांगतेमध्ये ते तुम्ही करू शकता. त्यामध्ये कुठली भाजी त्यांना आवडते वगैरे सगळं लिहिलेलं आहे. ते सगळं तुम्हाला करायलाच पाहिजे असं नाही, तुम्ही जे मनापासून कराल ते नाथांना आवडेल आणि स्वामींनाही आवडेल. दुसरी गोष्ट, स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही स्वामींना स्नान घालाल, पंचोपचारे त्यांची पूजा करताना, तर यावेळेस एक मात्र नक्की करा की एक वेगळं असं पाणी तयार करा. ठीक आहे, पाणी तयार करा, त्याच्यामध्ये केसर टाका, थोडं कच्चं दूध टाका आणि त्या पाण्यामध्येच एक थेंब तरी अत्तर टाका. गुलाबाचं अत्तर टाका, केवड्याचं अत्तर टाका, स्वामींना आवडतं, अत्तर टाका आणि ते पाणी वेगळं ठेवा. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण पंचामृताने अंघोळ घालता स्वामींना ना, त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने जेव्हा धुवून घेता संपूर्ण स्वामींना, त्याच्यानंतर हे पाणी स्वामींच्या अंगावर टाका. म्हणजे त्यांनी स्वामींना अंघोळ घाला आणि अंघोळ झाल्यानंतर स्वामींना हलकं पुसा, त्यांच्या हातपाय दाबा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, त्यांना विचारा की स्वामी तुम्ही कसे आहात, असं त्यांना विचारा. स्वामी बघा, स्वामींच्या डोळ्यात बघा, किती तुम्हाला छान उत्तर मिळेल स्वामींच्या डोळ्यातून, ते लगेच उत्तर देतील. दुनियाभरचं सगळे अडचणींमध्ये सगळ्यांना मार्ग देणारे, सगळ्यांना अडचणीतनं बाहेर काढणारे स्वामी कसे आहेत हे जाणण्याची आपल्यामध्ये एक उत्कंठता असते की माझे स्वामी कसे आहेत आणि माझे स्वामी छानच राहिले पाहिजेत, कारण दुनियेची ते काळजी घेणारे स्वामी आहेत, कळलं. तेव्हा आपले स्वामी कसे आहेत ना हे त्यांना विचारत जा आणि रोज हात जोडता तेव्हा विचारत जा की स्वामी कसे आहात. रोज विचारा, तुम्हाला बघा त्यांच्याकडनं उत्तरं नक्की मिळतील ह्या गोष्टींची. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला स्वामी उत्तरं देतात आणि ती उत्तरं समजण्याची ताकदही तुम्हाला देतात आणि तुम्हाला लक्षात येईल की स्वामी कसे आहेत ते. तर ह्या दिवशी खास करून स्वामींचे हातपाय दाबून वगैरे सगळं झाल्यानंतर त्यांची पूजा वगैरे करून मग मात्र तुम्हाला त्यांना नैवेद्य जो द्यायचा आहे, जे आहे ते द्या. ह्या दिवशी स्वामींची आरती ओवाळून व्यवस्थित करा, ती मात्र विसरू नका. स्वामींना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत, बेसनचा लाडू आहे, भावनगरी शेव आहे, मसाले भात आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला घरी काही बनवता आलं तर नक्की बनवा. ह्यातल्या कुठलीही एक गोष्ट तुम्हाला त्यांच्यासाठी बनवता आली तर नक्की बनवा. आणि संध्याकाळी म्हणजे रात्र झाल्यावर स्वामींची दृष्ट काढायला विसरू नका. खूप सुंदर पद्धतीने स्वामींची दृष्ट काढा, जेणेकरून काय होईल की स्वामी त्यांनाही आपली नजर लागते. कारण माझे स्वामी, माझी माऊली, माझी माय, माझे महाराज, हे जे असतं ना हे आपल्या मनातून येतं, हो आपल्या प्रेमातून येतं कायम. त्याच्यामुळे ना आपले जे स्वामी असतात ना ह्यांची ना दृष्ट कायम काढत जा, कायम दृष्ट काढा. ह्यांना दृष्ट लागते, आपलीच लागते. जसं एखाद्या बाळाला आईची लागते ना, तसं मुलांची पण आपल्या मायमाऊलीला लागते. तर मंडळी, हे जे स्वामी प्रकट दिनाचा दिवस आहे ना आणि तुम्ही जी करणारी सेवा आहे, हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये ना सुख, समृद्धी, यश, कीर्ती आणि समाधान, भरभराटच घेऊन येणार आहे, अशी माझी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थनाही आहे आणि मला खूप छानपैकी याच्यावर विश्वासही आहे. तुम्हीही माझ्या विश्वासावर थोडा विश्वास ठेवा आणि तुमच्या या अंजली ताईला अगदी तुमच्यावर विश्वास ठेवण्याची ही वेळ जी आहे, मी जे सांगतेय ती वेळ अजून वाढवा, अजून वाढवा. मी जे जे सांगेल ते तुम्ही करत जा, म्हणजे पहा तुम्हाला कशी छान छान प्रचिती येत राहील. तर मंडळी, हे स्वामी प्रकट दिनाच्या मी तुम्हाला आजच शुभेच्छा देते आणि
खूप छान पद्धतीने तुमच्या सेवा होऊन जाऊ देत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे लोकांनाही स्वामी सेवेमध्ये त्यांना हवेत आता जे समजलंय हे नवीन काहीतरी मी सांगितलेलं आहे ते त्यांना कळू देत आणि लोकांनीही ही सेवा करू देत. पूर्णपणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, कारण ही पण एक सेवा आहे की लोकांपर्यंत तुम्ही एक उपासना पोहोचवताय. आणि ज्यांनी अजूनही माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नाही केले ना, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, मिस्टिकल एराशी जोडले जा आणि माझी व्हिडिओ पोस्ट होताच तुम्हाला लगेच मिळतील. मिस्टिकल एराशी जोडणं जाण्यासाठी खाली ना डिस्क्रिप्शनमध्ये खूप सारे लिंक दिलेले आहेत, त्या लिंकलाही तुम्ही जोडले गेलात तर नक्की 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 तुमचं वेलकम आहे आणि तुमचे मनापासून आभार आहेत. मिलियन व्ह्यूज तुम्ही मला दिलेले आहेत, माझ्यावर उदंड प्रेम केलेलं आहे, त्यासाठी मी खरंच तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे आणि सदैव तुमच्यासाठी स्वामींसमोर असे हात जोडते. माझ्या व्ह्युअर्सला खूप सुखात ठेवा स्वामी म्हणून. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.